नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. तिच्या स्पर्शानं मी उत्तेजित होत होतो. इंटरव्हल नंतरचा सिनेमा पाहताना मी माझा हात तिच्या गळ्यामध्ये टाकला होता आणि तिनं आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं होतं. त्या पिक्चरमध्ये शेवटच्या अर्ध्या तासामध्ये थोडी रडारड होती, म्हणून मग आम्ही उठून बाहेर आलो. नंतर आम्ही एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर आम्ही चालत चालत चौपाटीवर आलो आणि आमच्या नेहमीच्या खडकाळ भागावर जाऊन बसलो. पण आमच्या नेहमीच्या जागी न बसता मी मुद्दाम वेगळ्या जागी बसलो, जिथे थोडा अंधार होता. त्यावेळी रात्रीचे 9 वाजून गेले होते आणि फारसं कोणी चौपाटीच्या त्या भागात नव्हतंही. जेव्हा आम्ही आमच्या जागेवर बसून रिलॅक्स झालो तेव्हा मी आम्मीला म्हणलो, आम्मी, आज तू या ड्रेसमध्ये एकदम चिकनी दिसतेस. या अल्ला सलीम, तिनं आश्चर्यानं माझ्याकडे पाहत म्हटलं, मी तुझी आम्मी आहे. तू असले लफ्ज माझ्यासाठी तरी इस्तेमाल नको करूस. का नाही आम्मी जान, मला माहीत आहे तुला आवडतं जेव्हा मी असं बोलतो तेव्हा. मला सांग, गेल्या कित्येक वर्षात तुला अब्बूने असं म्हटलंय का? नाही म्हटलं, पण तरीही सलीम, ते माझ्यावर प्रेम करतात. आम्मी, तुला खरंच असं वाटतं का की ते अजूनही तुझ्यावर प्रेम करतात म्हणून? मला असं दिसतंय की हल्ली ते तुझ्याकडे दुर्लक्षच करतात आणि तू त्यांच्यापासून सुखी नाहीस. काहीही असलं तरी मी त्यांच्यावर खूप प्रेम करते रे. माझ्या वाक्यावर काही न सुचल्यानं ती म्हणाली, मला नाही वाटत असं. तू त्याच्यापासून दुःखी आहेस. खरं सांगू का आम्ही, तू इतकी खूपसुरत आहेस की कोणीही तुझ्यावरती जान निछावर करून टाकेल आणि तुला सुखी ठेवेल. पण आब्बा तसं करत नाही. मला एक मोका दे आणि बघ मी तुला कसा सुखी करतो ते. मी असं म्हटल्यावरती ती एकदम खुश झाली तिची तारीफ ऐकून. तुला खरंच असं वाटतं की मी खूपसुरत आहे सलीम? माझा गाल कुरवाळत तिनं मला लाडात विचारलं. हो अम्मी जान, तू खूपसुरत आहेस आणि सेक्सीही. मी हसत हसत तिला जवाब दिला आणि तिला मिठीही मारली. मी अम्मीला घट्ट मिठीत घेऊन पटकन खाली वाकलो आणि तिच्या ओठांचं चुंबन घेतलं. ती हैराण होऊन मागे होत म्हणाली, या अल्ला सलीम, तू काय करतोयस? आपण उघड्यावर आहोत. तू इथे असं नको करू. आम्ही जान, मला माफ कर, पण तू इतकी खूपसुरत आहे की तुझ्या नजदीक असताना मला माझं भानच राहत नाही की मी काय बोलतोय आणि काय करतोय याचं. मी तिला अगदी उत्तेजितपणे म्हणालो, सलीम, जरा स्वतःला काबू ठेव. मला वाटतं आपल्याला उशीर होतोय, आपण आता गेलं पाहिजे. असं म्हणत आम्ही उठून उभी राहिली. आम्ही मग टॅक्सी करून घरी आलो. आम्ही आमच्या बिल्डिंगचा जिना चढायला लागलो तेव्हा मी आम्मीला विचारलं, मग आम्ही, चांगला वेळ गेला ना आपला आज? कसं वाटलं तुला आज? पिक्चर एकदम छान होता ना? आणि त्या हॉटेलमध्ये जेवणही चांगलं होतं. बऱ्याच दिवसांनी मी इतका चांगला टाइमपास केलाय. मलाही खूप मजा वाटली असा वेळ घालवताना, आम्मी म्हणाली. खरंच अम्मी, मला खूप आनंद वाटतो की तुला मजा वाटली म्हणून. मी अगदी खुश होत म्हणालो, तुला मी खुश केलं त्याचं काही इनाम मला मिळेल का? का नाही मेरे लाल, अम्मीने उत्सुकतेने विचारलं. सांग मला, काय पाहिजे तुला सलीम? त्यावेळी आम्ही 4थ्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटच्या दरवाजाजवळ पोहोचलो होतो. अम्मीला धाप लागली म्हणून आम्ही दरवाजाच्या बाहेर थांबलो आणि मी हळूच आवाजात तिच्याशी बोलायला लागलो. आम्ही, जेव्हा आपण समुद्रकिनारी बसलो होतो आणि मी तुझं चुंबन घेतलं तेव्हा तू म्हणालीस की आपण उघड्यावर बसलोय म्हणून, आणि मी तिथं तसं केलं नाही पाहिजे म्हणून. आता आपण उघड्यावर नाही आहोत तेव्हा मला तुला मिठीत घ्यायचंय आणि तुला किस करायचंय. कुठे? इथं? दबक्या आवाजात तिने विचारलं. नाही, इथं नाही, घरामध्ये, मी जवाब दिला. आतमध्ये सगळेजण असतील, असं कसं मुमकिन आहे? मग आपण टेरेसच्या दरवाजावर गेलो तर? कुठे वर? नको नको, तिथं कोणी आलं तर? आम्ही थोडी गोंधळून म्हणाली. आम्मी जान, मी तिला शांतपणे ठामपणे जवाब दिला की मी तुझ्यावर प्रेम करतो. मी कोणावरही आधी केलं नाही. मला फक्त पूर्ण वेळ तुला किस करायचंय. सलीम मेरे लाल, मी पण तुझ्यावर प्रेम करते, पण मी तुझी आम्मी आहे. काहीही असलं तरी मी अजूनही तुझ्या अब्बावर प्रेम करते.
"अम्मी, मी फक्त तुला किस करेन, त्यानं तुझं काही नुकसान होणार नाही. चल जल्दी." तिला काही बोलायचा मोका न देता मी तिचा हात धरला आणि तिला ओढतच मी टेरेसचा जिना चढू लागलो. आम्ही शेवटच्या मजल्यावर राहतो आणि जिना आमच्यावरच आहे. टेरेसच्या दरवाज्यात एक रूम होती जिथे थोडी प्रायव्हसी होती. आम्ही तिथे पोहोचलो. "सलीम, काय हा वेडेपणा?" अम्मीने परेशान होत म्हटलं. "फिकर कशाला करतेस? टेरेसचा दरवाजा लॉक आहे आणि यावेळी इथे जिन्याने कोणी येणार नाही," मी तिला तसल्ली देत म्हणालो. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? भारी आहे ना? मग आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.